बजावलेला आहे. काय सांगाल? निवडणूक अगदी अटीतटीची पाहायला मिळत होती. नाही, मला या सगळ्या याच्यात वाटतं की ठीक आहे, आता निवडणूक होते, सगळ्यांना प्रत्येकाला एक अधिकार आहे, प्रत्येकाला निवडणुकीसाठी उभं राहण्याचा पण अधिकार आहे. पण कलाक्षेत्र हे राजकारणाचं मैदान होऊ नये. मला मनापासून वाटतं की अजूनही आपली वेळ गेलेली नाही. पुढच्या वर्षी जर सगळ्यांनी एकत्र ठरवलं आणि आपणच आपलेच लोकांना, चांगल्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला तर जास्त बरं होईल. पण आता मतदान तर केलं आहे. काय अपेक्षा आहेत जे निवडून येईल? जे चांगले, आता मी कोणाला मतदान केलं मी सांगू शकत नाही. गरजेचं आहे जो कोण निवडून येईल त्याचं. काही नाही, मराठी सिनेमा छान पॉझिटिव्हच आहे गोष्ट, पण ती अधिक पॉझिटिव्हरित्या लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा प्रयत्न करावा. थँक्यू. मतदानाचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे. काय सांगाल? आय थिंक काय सांगणार, ही गरजेची गोष्ट आहे आणि केलीच पाहिजे प्रत्येकाने. आणि चित्रपट महामंडळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी, आणखीन त्या गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण नेहमीच एक तटस्थ भूमिका घेतो आणि नुसतं कमेंट करत राहतो. तर त्यापेक्षा आपल्याला जी माणसं माहिती आहेत की चांगले बदल घडून आणू शकतात किंवा या चित्रपटसृष्टीला पुढे नेऊ शकतात चांगलं, ते सगळं करण्यासाठी आय थिंक आपापल्या एकेका मताचा नेहमीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फरक पडत असतो. सो माझ्या परीने मी एक थोडासा प्रयत्न केला आहे. बघूया, आय थिंक चांगली माणसंच निवडून येतील, कारण सगळ्यांचं जे मत असेल ते एका चांगल्या अशा व्यक्तीसाठीच असेल की जे छान बदल घडून आणतील. सो मी आज ते करून आले, बघूया आता काय होतं. जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे या सगळ्या चित्रपट आय थिंक सगळ्यांची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे थिएटर्स मुंबईमध्ये मिळणं. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर का जास्त प्रयत्न झाले, आपल्या मराठीला आपलं हक्काचं स्थान आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळवून मानाने सगळीकडे आपले चित्रपट बिना काही काय म्हणतात ना, भांडणं, वादविवाद ह्या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त एक छान मिळाले तर ते छान होईल, अशी माझी छोटीशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने ही निवडणुकीचा संपूर्ण माहोल सुरू झाला होता तेव्हा काही राजकीय एंट्री पाहायला मिळाली होती. त्यावरनं थोडासा गोंधळ किंवा नाराजी व्यक्त झाली होती की राजकीय लोक एंट्री या सगळ्या महामंडळाच्या निवडणुकीत करतात, असा एक आरोप झाला. आय थिंक मी करेक्ट पर्सन नाही आहे ते बोलायला. पण जर काय कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या जाण्याने चांगलं काही घडणार असेल तर मग मला नाही वाटत की असं काही वाद व्हावेत. पण ॲज आय सेड की मी ती व्यक्ती नाही आहे की त्यावरती वक्तव्य करू शकेन तितक्या अधिकाराने. बट येस, बदलासाठी जे काही आवश्यक असेल, चांगल्या बदलासाठी त्याचं स्वागत व्हावं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.